त्या नाबोधाचा आता मला भेद पाहावा लागेल, काहीतरी करावं लागेल त्या नाबोधाचं. एवढ्या प्रांताला समजणारा किंवा सांभाळणारा राजाला तो जर त्याच्या शब्दाला मान देत नाही तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि मग वचनामध्ये तुम्ही आम्ही पहा तो एकदम तो उदास झालेला आहे. देवाच्या लोकांनो, आम्हाला ज्यावेळेस आमच्या शक्तीप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या योजनेप्रमाणे आम्ही मागतो आणि त्या गोष्टी जर आम्हाला भेटत नाही, मिळत नाही, तर तुम्ही आम्ही काय करतो हे बघा. तुम्ही आम्ही हे अहाब राजासारखं तर करत नाही ना. आपल्या शक्तीवरती जीवन जगतो. हे मला प्राप्त झालं तरच देवाचा धन्यवाद करील, ते मला मिळालं तरच देवाचा धन्यवाद करील, आणि हे मला जर मिळालं नाही तर मी देवाचा धन्यवाद करणार नाही. मी त्याच्या उपस्थितीमध्ये आनंद करणार नाही. देवाने मला दिलं नाही तर मी त्याच्या मार्गाने चालणार नाही. परमेश्वराने मला दिलं नाही, मी त्याच्या उपस्थितीत त्याची स्तुती आणि धन्यवाद करणार नाही, त्याची आराधना करणार नाही. जर असा निर्णय जर तुम्ही आम्ही घेत आहोत तर ख्रिस्ती या नात्याने, देवाचे लोक या नात्याने तुम्ही आम्ही क्षमा मागणं देवाला फार गरजेचं आहे. म्हणा सगळेजण आमेन. काय मागणं? क्षमा मागणं जीवनामध्ये फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. देवानं त्याला पश्चाताप करण्याची संधी दिली होती. काय दिली होती? संधी दिली होती, पण त्या संधीचं तो सोनं करू शकलेला नाही. जे देवाने आमच्यावरती आणि आमच्या जीवनावरती दया केलेली आहे, देवाच्या लोकांना हे कधीच तुम्ही विसरून जाऊ नका. म्हणा सगळ्यांना आमेन. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, याचा अर्थ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घेणं फार महत्वाचं आहे. चला पुढे वाचा, काय लिहिलं आहे 5 वचन. तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे. मग या ठिकाणी तुम्ही आणखी पाहतो, जे शेत आहे ते अहाबाला मिळालं नाही, आणि शेत न मिळाले त्यामुळे काय झालं, नाबोधाचा अहाबाला किंवा त्या राजाला फार राग आला. त्याला विश्वासणाऱ्यांना खूप राग येतो आहे ना. श्रीमंत माणसं देखील विश्वासणाऱ्यांचा खूप तिरस्कार करतात, बरोबर आहे का नाही? बिलीवर लोकांना खूप त्रास देतात, त्यांच्यावरती रागवतात. किती लोक आहेत आमच्यामध्ये आज त्याच्या मनातला अजून राग गेला नाही. परमेश्वर आज आमच्या संग ही गोष्ट बोलत आहे. राजाला राग आला, विश्वासणाऱ्यांना देखील काय येतो? म्हणा राग येतो. आणि पैशावाल्यांना पण काय येतो? राग येतो. जर त्या विश्वासणाऱ्या बहिणीने, भावाने ती वस्तू जर मला दिली नाही, किंवा हे मला दिलं नाही, किंवा ते मला जर दिलं नाही, तर त्या व्यक्तीचा राग आपल्या डोक्यामध्ये ते फिक्स करून ठेवत असतात. किती लोक आहेत आमच्यामध्ये असे. आणि मग राग जर येत असाल तर तुम्ही काय करणार आहे? त्या व्यक्ती बरोबर बोलणार नाही, बरोबर आहे ना. त्या व्यक्तीचं तोंड पाहणार नाही, त्या व्यक्तीची भेट घ्यायला येणार नाही का? विश्वासू लोकांना आशीर्वाद देणारा हा देव असतो. म्हणा सगळेजण आमेन. विश्वासणाऱ्यांचं शेत जे आहे फळदायी करणारा प्रभू असतो. मग त्याचा धंदा असू द्या, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, अनेक गोष्टी असत. जर तुम्ही आणि मी आज बिलीवर आहोत, विश्वासणारे आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आणि मला उंच करणारा हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आहे. कारण आशीर्वाद त्याचेच तुम्हाला आणि मला धनवान करतात, श्रीमंत करतात, आणि त्याबरोबर आम्हाला दुःखाची जोड देत नसतात.
बोला ख्रिस्त महाराज की. आणि मग या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो की देवाच्या लेकरांवरती एक श्रीमंत माणूस, मोठा राजा, इस्रायलचा राजा, देवाने नियुक्त केलेला राजा जळू लागला. पास्टर वरती जळतात, विश्वासणाऱ्या वरती जळतात. हे क्वायर त्या क्वायर वरती जळत, हा गाणारा त्याच्यावरती जळतो, आहे ना. पश्चाताप करा, क्षमा मागा देवाला की मला देवा अशी वेळ येऊ देऊ नको. मला जर या जगामध्ये चांगल्या पद्धतीने जर तू ठेवले ना, तर माझ्या मनामध्ये कोणाविषयी जळजळ नाही पाहिजे. माझी मिनिस्ट्री जर बेस्ट चालली, माझी सेवा जर देवाच्या कृपेने आशीर्वादित चालली, तर सेवक लोक जळतात. माझ्या चर्चला जर देव चांगले लोक आणत असेल, पण त्याच्या मागे कष्ट काय आहे, मेहनत काय आहे, अनेक ठिकाणी जागा मिळत आहे, हे मिळत आहे, ते मिळत आहे, लोक येत आहे, पण त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे हे लोक ओळखत नाही. आणि मग काय करतात हे लोक? षड्यंत्र करतात, गेम करतात, आणि त्याच्या डोक्यामध्ये राग असतो. बोला कृष्ण महाराज की. आणि हा रागाचा परिणाम तुम्ही काय होतो? एक सेवकांवरती जळणं, एक विश्वासणाऱ्यावरती जळणं, त्याच्या शेतावर, त्याच्या मंडळीवर, त्याच्या घरावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या परिवारावर, त्याच्या लेकरावर जळजळ 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 करणं, हा एक सैतानी स्वभाव आहे. जरी खुर्चीवरती राजा बसलेला आहे, पण राजाचं जे मन आहे जळकुट आहे, आणि त्याने देवाला धिक्कारलं, देवाला त्याने नाकारलं, देवाला त्याने ठोकरलं, आणि म्हणून राजा आज विश्वासणाऱ्यावरती जळत आहे. देवाच्या लोकांना आमच्या जीवनावरती जर कुणी जळत असेल, तर लक्षात ठेवा, जळणारा हा देव नाही, तर जळणारा हा सैतानाचा स्वभाव आहे. जो माणूस आणि जी स्त्री आमच्या जीवनावरती जळते, लक्षात ठेवा, तिचा स्वभाव, तिचं बोलणं, तिचा आम्हाला शाप देणं, तिनं आमच्या नावाने कड 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 बोट मोडणं, तिनं आम्हाला तुच्छ नजरेने पाहणं, हे इजबेलच्या स्वभावाला मिळतं जुळतं आहे. बोला कृष्ण महाराज की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आज संपूर्ण जगामध्ये या गोष्टी तुम्ही आम्ही पाहत आहोत. कोणाचं चांगलं झालेलं देखवत नाहीये, कोणाचं भलं झालेलं देखवत नाही आज. पण तुम्ही आम्ही जर ख्रिस्ती लोक आहोत, देवाचे लोक आहोत, तर तुमच्या मनात शेजाऱ्यांविषयी विश्वास असणारा असू द्या किंवा विश्वासणारा नसू द्या, तुमच्या मनात जळजळ नाही आली पाहिजे. तुम्ही तो अभिनंदन केलं पाहिजे. त्याचा मुलगा त्याच्या गावामध्ये, त्याच्या शाळेमध्ये 1 नंबर आलाय, तर तुम्ही म्हटलं पाहिजे देवा धन्यवाद, मुलाने आपल्या आई वडिलांच्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. त्यांना जर डान्स केला देवाच्या गाण्यावरती, किंवा ती पोलीस भरती झाली, किंवा PSI झाला, तुम्हाला मला आनंद झाला पाहिजे. का? देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी या गावासाठी सदैव प्रार्थना करतोय, या महाराष्ट्रासाठी आम्ही सदैव प्रार्थना करतोय, या देशासाठी आम्ही सदैव प्रार्थना करतोय, आणि देवाच्या लोकांमध्ये कधीच जळजळ नाही पाहिजे. म्हणा सगळेजण आमेन. ज्या दिवशी जळजळ आली, हे समजून टाका की देवाचा आत्मा त्या माणसातून निघून गेला आहे, आणि त्या माणसामध्ये सैतानाचा आत्मा घुसलेला आहे. कारण देवाचा आत्मा जळजळ करत नाही कोणाविषयी. देवाचा आत्मा रागाने किंवा क्रोधाने, मस्तराने एकमेकांकडे पाहत नाही, कारण देवाचे नेत्र हे प्रेमळ नेत्र आहे. बोला कृष्ण महाराज की. मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो, त्याचा फार राग आणि तिरस्कार त्याने केलेला आहे, आणि तो नाबोताचा द्वेष करू लागला. काय लागला? म्हणा सगळे, द्वेष करू लागला. असा द्वेष करता त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा इच्छा होईना, हे शेत मिळालं नाही म्हणून. क्षुल्लक गोष्ट लय मोठी नाहीये जीवनामध्ये. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा. क्षुल्लक गोष्टीसाठी मंडळीमध्ये काय काय गोष्टी करतात, छटाक गोष्ट आहे.
असं नाही केले मोठी गोष्ट आहे असं काही नाही, चुटुकली गोष्ट असते. अरे अशी गोष्ट निघून जाते, माणसाला समजत नाही, माणसाला कळत नाही, पण एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी माणूस दाबून धरतो. काहीतरी म्हण आहे, एवढा मोठा हत्ती जाऊन देतात आणि शेपटाला पकडतात लोक. ही खोड आहे माणसाची. हत्तीला जाऊन देतात, हत्ती चले शहानिशे आणि कुत्ते भोके हजार से. हत्ती जेव्हा शान मध्ये चालतो ना, हत्तीची छाप असते ती. देवाच्या लोकांना, तुम्ही आम्ही त्याचे लोक आहोत. आम्ही देवाचे लोक आहोत. तुम्ही आम्ही शान मध्ये चालणार आहे, IT मध्ये चालणार आहे, आनंदामध्येच राहणार आहे, शांतीमध्येच राहणार आहे, सुखामध्येच राहणार आहे ना. कारण देव जर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला त्याचं काही टेन्शन नसतं ना. कारण आमचा देव जर शान या जगाचे आहे तर आम्ही पण त्याचे लेकर आहेत, आम्ही पण शान आहोत या जगाचे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो की नाबोध जो आहे हा राजा त्याच्यावरती त्याचा द्वेष करू लागलेला आहे. दुष्ट आत्मे आमच्यावरती काय करतात? पण त्यांच्यामधून काम करणारा जो आहे ना तो मनुष्य असतो. मनुष्य म्हणजे काय? माणसामध्ये सैतानाचं काम दिसतं तुम्हाला आणि मला. जळकीपणा किती लोकांना अनुभव आले. चांगलं झालेलं देखवत नाही आमच्या लेकराचं का? भलं झालेलं देखवत नाही का? आमची पोरगी शाळेमध्ये नंबर मार्क म्हणून जळते का तू? देवाचा माणूस आहे, देवाची स्त्री अशी करीत असते का? कुठला स्वभाव आला आमच्यामध्ये, कुठलं बोलणं आलं आमच्यामध्ये, कुठले ऍक्शन आले आमच्यामध्ये, याचा विचार देवाच्या लोकांनी करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि जसा तो वाईट व्यवहार हा राजा करू लागला, वाईट व्यवहार करणारा देव नाहीये. आणि हा मला या ठिकाणी लोभ सुटलेला आहे. काय सुटलेला आहे? लोभ कशाचा तुम्ही धरा, जिगिक लोभ धरा किंवा आत्मिक लोभ धरा. राष्ट्राची जागा तुम्हाला घ्यायची असेल कदाचित, फॉर एक्झाम्पल केले, एक लोभ आहे. काय आहे? लोभ आहे. जगिक विचार करा धंद्याचा विषय, धंद्याची जागा त्यांना पाहिजे असेल, हा पण काय आहे? लोभ आहे. असे कितीतरी एक्झाम्पल आमच्या डोळ्याच्या समोर आहे. जगिक गोष्टीमध्ये देखील आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये देखील काय आहे? लोभ. आणि जो माणूस लोभी असतो ना त्याची भूक ही कधीच मिटत नाही. त्याचं नेहमी तोंड कसं असतं? वासलेला असतं म्हणा, चालू नाही, वासलेला असतं. कोणाला वासलेलं तोंडाचं काय करतो माहितीये का तुम्हाला? तोंड नुसतं वासून बसतो, नुसतं शिकार करण्याची वेळ आहे. वासून कोण बसतो तोंड सांगा मला? कुठला प्राणी असतो? नेहमी तोंड त्याचा जबडा मोठा असतो आणि नेहमी तोंड मोठं करतो बसतो आणि कुठली तरी शिकार त्याच्या कब्जामध्ये यावी म्हणून तो वाटच बघत असतो. तसा आज या लोभी माणसाचा स्वभाव देवाच्या वचनातून तुम्हाला आणि मला दिसत आहे. सावधान, जर तुम्ही लोभाच्या पाठीमागे पळत असाल आणि देवाला जर इन्सर्ट करत असाल, देवाचा अपमान करत असाल, देवाचा तिरस्कार करत असाल, देवाजवळ येत नसाल, देवाचा धन्यवाद करत नसाल, तर आज मंडळीने हुशार व्हावं, मंडळीने आज सावधान व्हावं आणि देवाला आज प्रभू येशूच्या नावामध्ये क्षमा मागावी. देव तुमच्या बरोबर राहून कधीच आनंदी होणार नाही. जर तुम्हाला लोभ सुटला तर देव म्हणून सुटू दे, मोकळ्या मनाने सुटू दे, जा तू तिकडेच, मी तुझ्या बरोबर येणार नाही. कारण लोभ देवाला होत नाही. कशाचाच लोभ देवाच्या वचनात आम्हाला दिसत नाही. देवाला कशाचा लोभ होत नाही बाबांनो. लोभ हा माणसाला होतो. गाड्याचा असू द्या, घोड्याचा असू द्या, बंगल्याचा असू द्या, शेतीचा असू द्या, जनावराचा असू द्या, ढोराचा असू द्या, सगळा लोभ आम्हाला आहे. देवाचा काय लोभ आहे? अरे देवाने सगळं काही निर्माण केलंय, ते सगळं आमच्यासाठीच निर्माण केलेलं आहे. त्याला कशाचा लोभ होणार आहे? ना नारळाचा लोभ, ना लिंबाचा लोभ, ना अगरबत्तीचा लोभ त्याला.
ना कापराचा लोभ त्याला, ना हाराचा लोभ त्याला, ना झेंडूच्या फुलांचा लोभ त्याला, ना गजऱ्याचा लोभ त्याला, ना तेलाचा लोभ त्याला. त्याला काय देणार? कशाचा लोभ आहे देवाला? अरे सगळं देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाच्या लोकांना बनवलेलं आहे देवानं. लोभ हा माणसाला सुटतोय, पण लोभ माणसाला देवापासून दूर घेऊन जातोय, लक्षात ठेवा. आणि लोभामुळे लोभ ज्यावेळेस माणसाच्या जीवनात येतो ना, त्यावेळेस मनुष्य त्या व्यवहारामध्ये गुंतून जातो. कुठल्याही पद्धतीमध्ये ती जमीन किंवा ती वस्तू किंवा हे मला हवं आहे, हाव 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 हाव, दुर्व्यवहार, चुकीचा व्यवहार, वाईट व्यवहार तुम्ही आणि मी आज करणारे लोक आहोत का? आज आमच्या जीवनाचं ऑब्झर्व आणि परीक्षण करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. बोला कृष्ण महाराज की जय. आबाला आपल्या जीवनात स्वतःचे देखील त्यावेळेस किव आले नाही. काय नाही आली? किव येते का? स्वतःची दया येते का स्वतःला कधी कधी? आव नाही सांगा. स्वतःच्या पायाला जरी एखादी जखम जर झाली तर दया येते का बाबा? रे लागले रे. कधी वाटतंय का असं? आणि स्वतःवर पण माणूस एवढा प्रेम करत नाही, प्रीती करत नाही. आज ज्यावेळेस लोभ माणसाच्या जीवनामध्ये येतोय ना, त्यावेळेस स्वतःच पण स्वतःला भान राहत नाही, सुध राहत नाही. स्वतःची दया करू शकत नाही, स्वतःची माया करू शकत नाही, स्वतःकडेच तो लक्ष देऊ शकत नाहीये. तुमच्यात असे किती लोक आहेत आज स्वतःकडे बघत नाही, पण हौशीच्या पाठीमागं पळालेले आहेत, पण स्वतःवरती दया करत नाही, माया करत नाही, स्वतःला नम्र करत नाही, स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाही. हे प्राप्त करायचं, हे घ्यायचं, हे प्राप्त करायचं, ते करायचं, ते प्राप्त करायचं, हे करायचं, ते करायचं. पायाकडे लक्ष देत नाही, शरीराकडे लक्ष देत नाही, चेहऱ्याकडे लक्ष देत नाही, आहे ना? सडलं तर सोडू द्या पाय, तरी पळाला लंगडत 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 चाललंय. काय प्राप्त करायचंय ना, मिळवायचंय ना ते आम्हाला. आबाने आपल्या जीवनामध्ये स्वतःची कीव देखील केली नाही, स्वतःची दया देखील देवाच्या लोकांनी तो आली नाही. मग विचार करा, ज्यावेळेस तो राजमहालामध्ये गेला असेल, राजमहालामध्ये जाऊन आपल्या बिछाण्यावरती बसून किंवा पडून देखील त्याच्या डोक्यात तेच विचार चालू आहे. राजाचे विचार. आम्ही देखील स्वतः तिथे उभे राहत थोड्या वेळ बिछाण्यावरती पडल्यानंतर आमचे विचार काय आहेत, आम्ही काय करतो, आम्ही त्या बिछाण्यावरती काय विचार आमचे आहेत, बिछाण्यावरती आमची तळमळ काय चाललेली आहे. दावीद राजा आपल्या बिछाण्यावरती झोपला होता, देवाविषयी तळमळ करतो, आहे ना? ख्रिस्ती लोकांची एक तळमळ पाहिजे की प्रभू तुझं राज्य येऊ दे, तेरा राज आहे, इस जगत में तेरा राज आहे. आमच्या बिछाण्यावरती आम्ही झोपताना रात्रंदिवस आमच्या मनात तळमळ चालली पाहिजे, तळमळ चालली पाहिजे. देवाच्या लोकांनो, देवासाठी मी काय करू, प्रभूसाठी मी कुठं उभा राहू, प्रभूच्या राज्यासाठी मी काय करू, प्रभूच्या सेवेसाठी मी कुठं उभा राहू, किती आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणू, काय काय करू मी, काय करू मी, देवा मला सांग. महाराष्ट्रासाठी मी काय करू, सांग रे मला. गप्प बसूनी मी काय करू, सांग रे मला. तळमळ पाहिजे ख्रिस्ती लोकांमध्ये. देवाच्या राज्याविषयी तळमळ 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 करा. या जगिक नश्वर गोष्टी आहेत, या गोष्टीसाठी तळमळ करू नका. देवाच्या राज्याविषयी तुम्ही आणि खटपट करणारे लोक झाले पाहिजे जीवनामध्ये, लक्षात ठेवा. राजा ज्यावेळेस आपल्या बिछाण्यावरती गेला, बिछाण्यावरती गेलेला राजा देखील त्याच्या डोक्यामध्ये अजून राग गेलेला नाही. ख्रिस्ती लोकांच्या रागाची सीमा दिलेली आहे देवानं.
सूर्य उगवतीपासून तर सूर्य मावळतीपर्यंत आपल्या मनात कोणाविषयी राग ठेवू नका. वर्षानुवर्ष राग ठेवून ठेवला आणि बिछाण्यावरती झोपलेला राजा देखील काय करत आहे? राग बाळगत आहे. आम्ही जर एकमेकांची जर क्षमा केली ना तरच देव आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो, नाही तर देव पण आम्हाला क्षमा करणार नाही. आणि क्षमा न करण्याचा परिणाम आहे दुष्ट आत्म्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये इन्व्हिटेशन देतोय, ये आणि घुस आमच्या जीवनामध्ये, घुस आमच्या घरामध्ये, तुझा मी स्वागत करतो. सावधान देवाच्या लोकांनो, ही तळमळ राजाची चांगली नाही. लोभ हे कॅन्सर सारखं आहे. या दिवसांमध्ये कॅन्सरचं प्रमाण बघा किती वाढलेलं आहे. चांगले चांगले लोक कॅन्सरने मरत आहेत. लोभ एका कॅन्सर सारखा आहे. कॅन्सर कसा होतो बघितलं ना तुम्ही? लावा तिसऱ्या, तुम्हाला मरायचं असेल ना मरा, शाप नाही देत मी तुम्हाला, ही तुमची इच्छा आहे. तंबाखू खा, गोळे खा, मावे खा, गुटखे खा, जे काही करायचं ते करा, भरा बिंदास. वरून हालेलुया म्हणा, देव काय नाही करणार. हळूहळू हळूहळू हळू ती मिश्री, ते गांजा, ते तंबाखू, हे ज्यावेळेला हळूहळू 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 ज्यावेळेला साठत चालेल ना, आता काय दिसत नाही तुम्हाला, काय दिसत नाही खाणाऱ्याला, पण एक दिवस त्याचा स्फोट झाला ना मग तुम्हाला कळेल त्याचा परिणाम काय असतो. ना घर ना घाट का बाबांना, ना दे इधर ना दे उधर, सब जाओ कुएं में उधर. काय खरं नाहीये. कॅन्सर सारखी ही लोभाची एक गत आहे माणसाच्या जीवनात. थोडा 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 पसरला का सगळ्या शरीरामध्ये पसरला. साधारण गोष्ट नाहीये. लोभ या कॅन्सर सारखी एक पद्धत आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये हे जखम करते. ती छोटीशी शुगर माहिती ना कशी असते दुसऱ्या भाषेत, एवढे एवढे, त्याच्याकडे जर बारकाईने लक्ष जर दिले नाही ना काय होत आहे. एवढी एवढी शुगर आणि एवढी एवढी जखम काय करते माणसाला सांगा. उदाहरण आहेत आमच्या जीवनात काय होते शुगरने. पण ज्यावेळेस प्रभू आमचे रिपोर्ट नॉर्मल करतो ना मग त्याचा पण विचार करा. प्रभू आमचे रिपोर्ट बदलतो ना त्याच्यावरती पण विचार करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्या वेदना होत्यात ना, एक एक शरीराला एक छोटीशी वेदना ती काय जखम करते बघा. एवढी एवढी जखम त्या शरीराला पीडा देत असते, त्रास देत असते, बेचैन करते, अस्वस्थ करते, निराश करते, खिन्न करते आणि उदास करते ही जखम. त्या कुरूप सामर्थ्याला कुरूप झाला, लय दिवस झाले त्यांनी काय पाहिलंच नाही, लय दिवस. मागच्या आठवड्यामध्ये तो दाखवत होता, त्यांनी ते कोरलं वाटतं, काही निघलं नाही, पण त्याचं थोडं थोडं करता करता एवढं मोठं कुरूप झालंय त्याच्या पायाला. वेळच्या वेळी त्याचा काटा काढला पाहिजे. वेळच्या वेळी काय केलं पाहिजे? काटा काढणं फार महत्वाचं आहे. तरच आपलं शरीर चांगलं राहू शकतं. नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. काही जखमा जीवनामध्ये जर झालेल्या आहेत, वेदना जर झालेल्या आहेत, तर त्या वेदना तुमच्या आणि माझ्या जीवनाला कुठं कुठं प्रॉब्लेम करतात. इकडून अंग टाका, तिकडून अंग टाका, इकडून झोपा, तिकडून झोपा, पालथ झोपा, उंथ झोपा, ही जखम झोपच येऊ देत नाही. ठस 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 ठस. सेम राजाचं जीवन हे कंडिक्शन मध्ये झालेलं आहे. आणि इस्रायलचा राजा म्हटलेला आहे त्याला, देवाने नियुक्त केलेला इस्रायलचा राजा, कारण त्या काळात लोकांना निवड करायचा तो राजा आहे. तो छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी लई मोठी गोष्ट नाहीये त्याच्या जीवनात. निमित्त आहे फक्त शेताचं त्याला, आणि शेतासाठी एवढे निराश.
आणि मग अशी पद्धत जर तुम्ही आणि मी पाहिली तर त्याला साथ देण्यासाठी आलेली आहे त्याची बायको. काय आली? त्याची बायको आली. इजबिल तिचं नाव आहे. इजबिल काय आहे? शैतानी आत्मा त्याच्यामध्ये, दुष्ट आत्मा तिच्यामध्ये आहे. बालाची भक्ती करणारी ती बाई आहे. ते राजा, अरे काय निराश झाला, काय खिन्न झाला, काय उदास झाला, काय विचार करतोय असे? तुला ते शेतच पाहिजेत ना? ठीक आहे, मी तुला हेल्प करायला तयार आहे, मी तुला मदत करायला तयार आहे. माहितीये, तुम्ही आम्ही परमेश्वराच्या वचनात पाहिलं, आहाबाला तृप्त करण्यासाठी आणि ते शेत मिळवून देण्यासाठी या शैतानी बाईने एक गेम रचला, एक डाव रचला. आणि या डावात जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं ना, तर तिने असा बोबाटा केला की आता नाबोद या व्यक्तीने राजाचा अपमान केला, असं काही लोकांना बोलून घेतला. त्या लोकांना सांगितलं, हे घ्या पैसे आपल्या भाषेत, आणि नाबोदाविषयी काय करा, चर्चा करा, बोबाटा करा, वाईट वाईट बोबाटा करा. हा राजाच्या विरुद्ध बोलला, हा राजाच्या विरुद्ध बोलला, याने राजाला शिव्या दिल्या, त्याने राजाला असं म्हटलं, त्याने राजाला तसं म्हटलं. आणि असा बोबाटा करताच देवाचा पण नाबोदाने अपमान केला, इन्सर्ट केला. नाबोद एक गरीब व्यक्ती आहे. गरीब व्यक्ती कधी देवाचा इन्सर्ट करणार नाही. प्रामाणिक लोक काही जरी झालं ना जीवनामध्ये तर ते देवाकडे पाहतील, पण देवाचा इन्सर्ट अपमान कधीच करणार नाही, आहे ना? हे फार महत्वाचं आहे. उचलायच्या जीवा टाळायला लावायचं नाही, कधी कधी देवाला बोलायचं नाही. लक्षात ठेवा जीवनामध्ये. नाबोदाने आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट केली. आणि मग या इजबेलने असं ठरवलं की काय करायचं आता. या नाबोदाचा असा बोबाटा झाला रे झाला. नाबोदाला एका साईडला घ्यायचा आणि दगडाने ठेचून ठेचून मारायचं. राजा, तू घाबरू नको, ते शेतच पाहिजेत ना तुला. गेम झाला समजून टाक. ते शेत तुला मिळालं समजून टाक. ते वावर तुला मिळालं समजून टाक. तो द्राक्षाचा बाग तुला मिळाला समजून टाक. काळजी करू नको, मी तुला देते. असं षडयंत्र रचलं ते ना. आणि जे मालक आहे त्या मालकाचा म्हणजे नाबोदाचा त्याला काटा काढला. बरोबर काय काढला? काटा काढला. आणि राजाला खुश करण्यासाठी नाबोदाचा काटा काढून, म्हणजे देवाच्या लेकराचा काटा काढून ते शेत नाबोदाला बक्षीस म्हणून तिने दिलं. बघा, बक्षीस म्हणून देऊन टाकलं आपल्या भाषेमध्ये. आणि मग तुम्ही आणि मी पुढे चालून जरी पाहिलं ना, तर त्याला दगडमार करण्यात आलेला आहे. ही साधारण गोष्ट नाही, फार दुःखित गोष्ट आहे. एक स्त्रीची दुष्ट योजना, दुष्ट प्लॅन आणि दुरात्मा ज्यावेळेस इजबिल मध्ये घुसलेला आहे, त्याला या ठिकाणी काय केलेला आहे, त्याचा दुरुपयोग केलेला आहे. आणि एका व्यक्तीचा खून त्या व्यक्तीने केलेला आहे फक्त शेतासाठी. कशासाठी? आज आपण परीक्षकाला ज्या गावात, ज्या एरियात आपण राहतो, ज्या भागात आपण राहतो, या साधारण गोष्टी नाहीयेत. आपल्या डोळ्याच्या समोर चित्र उभे राहत असेल की असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी काटे काढलेत आणि ती शेत आपल्या नावावरती करून घेतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, इजबेल साधारण पद्धतीने मेलेले नाहीये. इजबेल साधारण पद्धतीने मेले नाहीये. हे वाईट काम करणारे लोक साधारण पद्धतीने मरत नाहीत कधी. तिची भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि तिच्या भविष्यवाणीमध्ये जर तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर एका निर्दोष व्यक्तीची हत्या करणं साधारण गोष्ट आहे. निर्दोष व्यक्तीची हत्या करणं. इजबेलने हा डाव रचला, गेम केला फक्त शेत मिळवण्यासाठी.
आणि तुम्ही आम्ही देवाच्या लोकांनी पाहिलं तर आज देखील समाजामध्ये आणि या जगामध्ये आज देवाच्या लोकांचा असा छळ होत आहे. निर्दोष लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे, निर्दोष लोकांना मारलं जात आहे, निर्दोष सेवक सेविकांना आज काय केलं जात नाही तुम्ही आणि तपासा. एक राजाचं षडयंत्र आहे आणि त्याच्या बरोबर राहणाऱ्या साथीदाराचं एक चिन्ह आहे. आणि शेवटी तुम्ही आम्ही पाहतो की इजमेल ज्यावेळेस मेली ना, ही साधारण पद्धतीने नाही मेली. तुम्हाला माहिती आहे कशी मेली? सांगा कोणीतरी मला, जर माहित असेल तर सांगा. बोला. इजबेलचा आत्मा म्हणजे जळजळीचा आत्मा. कुत्रे चाटायचे कुत्रे. आणि मैतीला कोणी नव्हतं तिच्या. काय नव्हतं? मैतीला कोणी नव्हतं. मैतीला आणि कुत्रे तिला खात होते. दुष्ट आत्म्याने भरलेले ज्या स्त्रिया ज्या असं गेम करतात, जे षडयंत्र असतात ना निर्दोष माणसाच्या विरुद्ध, त्यांचं भविष्य असंच लिहिलेलं आहे. पहा एक वचनामध्ये तुम्हाला आणि मला कळेल. पहिले तिमोथेकरास पुस्तक याचा 6वा अध्याय 9 आणि 10 वचन. आमचं जीवन आज तृप्त आहे का? आणि ते कोणामुळे तृप्त आहे, कशामुळे तृप्त आहे, कोण आम्हाला तृप्त करत आहे हे बघा. हा वाचा. पहिले तिमोथेकरास 6वा अध्याय 9 आणि 10 वचन. परंतु जे धनवान होऊ पाहतात, परंतु जे श्रीमंत होऊ पाहतात, धनवान होऊन पाहतात, ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या, परीक्षेत, पाशात, संकटात आणि नाशात, 3 गोष्टी. पुढं व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. बाधक वासना ते सापडतात. देवाची इच्छा आहे की ख्रिस्ती लोकांनी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीमध्ये राहू. हालेलुया. तर तुमच्या आणि माझ्या जीवनाची ज्या ठिकाणी तृप्त होती ना, मन तृप्त होतो, आणि तो तुम्हाला आणि मला तृप्त करणारा कोण आहे त्याच्याकडे तुम्ही सदैव येत राहा. जर आज ख्रिस्ताने तुम्हाला जर तृप्त केला असेल तर तुम्ही ख्रिस्ताची सेवा मरेपर्यंत सोडली नाही पाहिजे. कारण बाकीकडे तृप्त होणार नाही माणूस, लक्षात ठेवा. कारण त्यांना तृप्त करण्याची त्यांच्याकडे ताकद नाहीये. आणि तृप्त करणारा जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणी असेल तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर तुम्ही ख्रिस्ताकडे ज्यावेळेस येतात, तुम्ही स्वतःला आपलं जीवन ख्रिस्ताच्या हातामध्ये द्या आणि देवाला म्हणा की माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या संसारात प्रभू मला तृप्त कर. काय कर? म्हणा तृप्त कर. हा राजा तृप्त झालेला नाही एवढा असूनही. जगात जर तुम्ही आणि राहिले ना, तृप्त कधीच होणार नाही. पण ख्रिस्ताकडे आले ना, तुम्हाला देव तृप्त करेल. कोणतीही घरात तुमच्या छोटी वस्तू असू द्या, म्हणतात थँक्यू लॉर्ड, तुम्हाला ही वस्तू दिली, तुझे आभार मानतो. तुम्हाला कधीच दुसरी हवस येणार नाही. कारण तुम्ही देवाकडे पाहून म्हणता देवा तुम्हाला ते देशील मला माहिती. लाभ, आत्मिक जीवनाला काय मिळतो? लाभ. हा पुढं. आपण जगात काही आणले नाही, आपण जगात काही आणलं नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपल्याला त्यातून काही नेता येणार. कोण बहादर आहे का तुमच्या मधला घेऊन चाललाय? आपल्याला आहेत. आईच्या उदरात तो नागवा येतो आणि नागवाच परत जातो. आणि या वचनामध्ये दिलंय तुम्ही आणि मी काहीच आणलेलं नाही. मग कशासाठी एवढं लढाई लढताय? एखाद्याचा जीव घेता निर्दोष व्यक्तीचा, एखाद्याची हत्या करता, एखाद्याचा खून करता. आणि परमेश्वराचे लोक आहोत, काही प्राप्त करण्यासाठी कोणाचा खून नाही करायचा आम्हाला. बोला ख्रिस्त महाराज की. पुढे वचन. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे. आपल्याला अन्न वस्त्र
दिलं त्याच्यासाठी आभार माना, जे गाव दिलं त्याच्यासाठी आभार माना, जे सेवक दिले त्याच्यासाठी आभार माना, जे काही परमेश्वराने आजपर्यंत दिलेलं आहे त्याच्यासाठी स्तुती करा. अन्न दिलं तरी धन्यवाद द्या, वस्त्र दिलं तरी धन्यवाद द्या, पाणी दिलं तरी धन्यवाद द्या देवाला. तृप्तता स्वतःची मांडा 4था अध्याय आणि 2 वचन त्यामध्ये वाचू आणि आपण प्रेयर करूया. फिलिप करास पुस्तक याचा 4था अध्याय आणि मग तुम्ही आणि पहा 11 वचन. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. पौल म्हणतो मला काही कमी पडतं म्हणून मी मंडळीला सांगत नाही, मी तुम्हाला बोलत नाही. नाही व्हायचं आणि मंडळीतल्या लोकांना पण फसवून मला श्रीमंत व्हायचं नाही. ज्या परिस्थितीमध्ये प्रभूने मला ठेवलंय मी त्याच्यामध्ये तृप्त आहे. तुम्ही देवा म्हणून असं काही